की पूर्वी कसं की दारू, हातभट्टी दारू, मटका, जुगार एक मर्यादित साधनं होती ती इन्कम सोर्स यांची. आता अलीकडच्या काळात खूप बदल झालेत. म्हणजे त्याच्यामध्ये लँड माफिया आले, जमिनीचे ताबे घेणे हा एक प्रकार असतो. हवाला मार्केटच कधी संपलं नाही. गुन्हेगार आणि त्यांची विचारसरणी ही पण किती हायटेक होताना दिसते असं तुम्हाला जाणवतं? थेट क्राईम करणं, चाकू लावणं किंवा बंदूक लावणं असं तो काय गुन्हेगारांना आता ती गरज नाहीये ती. कारण आता सगळे इन्कम सोर्सचं स्वरूपच सगळं बदललेलं आहे. सगळे व्यवहार ऑनलाईन झालेले आहेत. 80-90च्या काळामध्ये ते होतं ते. आणि ते कसं की मुंबईतलं अंडरवर्ल्ड जेव्हा ऐन भरामध्ये होतं, त्यांच्याकडे त्यांना माहिती असायची की 2 नंबरचा व्यवसाय करणारे मोठे व्यापारी कोण आहेत. तर IT कंपन्यांचं फक्त पार्किंग असं नाही. IT कंपन्यांना ज्या गाड्या लावतात त्याच्यामध्ये सुद्धा खूप माफिया घुसलेल्या आहेत ना. आणि पोलिसांना ते माहीत असतं. ऑर्गनाइज क्राईम ज्याला आपण म्हणतो की त्या टोळ्या मोठ्याच आहेत. म्हणजे हे फक्त पूर्वी मुंबईत मोठ्या होत्या. दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, अमर नाईक, गुरु साटम असेल किंवा हे सगळे गँगस्टर मोठे होते, त्यांचे फॉलोईंग मोठं होतं. जमिनीचा ताबा घेतला तर काही हजार किंवा शेकडो रुपये नाही मिळत, तर ते काही कोट्यांमध्ये रक्कम असते. टोळीतले गुन्हेगार कधी श्रीमंत होत नसतात. टोळीचा प्रमुख आणि त्याच्या हाताखालचे 1-2 जण असतात ना, त्यांच्याकडेच जास्त पैसे असतात. नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरासह राज्यभरामध्ये गुन्हेगारांनी आणि गुन्हेगारीने प्रचंड थैमान घातलेलं पाहायला मिळतंय. म्हणजे आत्ताही पुण्यामध्ये पाहिलं तर अगदी 14-15 वर्षांची मुलं सुद्धा गुन्हेगारीमध्ये जाताना पाहायला मिळतात. मात्र ही जेव्हा मुलं गुन्हेगारीत जातात, यांच्या डोक्यात नेमकं काय असतं? तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पैसा. इझिली पैसा कमवता येतो असं या गुन्हेगारीत जाणाऱ्या तरुण मुलांना अनेकदा वाटत असतं. मात्र हे इन्कम सोर्स गुन्हेगारांचे नेमके काय असतात? जो काही पैसा गुन्हेगार मिळवतात किंवा इतक्या मोठ्या उलाढाली करतात, खून करतात, त्यांच्यावरती इतके भारी भारी वकील ठेवले जातात आणि मग वकिलांकडून परत जामीन केले जातात किंवा महागड्या गाड्यांमध्ये फिरणं असेल, लक्झरी लाईफस्टाईल असेल, हे सगळं करण्यासाठी गुन्हेगारांकडे किंवा गुन्हेगारांच्या टोळी प्रमुखांकडे नेमका पैसा कुठून येतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा खरं तर आज आपण प्रयत्न करणार आहोत. खरं तर काल पुण्यामध्ये असं घडलेलं होतं की सध्या चर्चेत असलेल्या आंदेकर टोळीचं साम्राज्यच मुळासकट उद्ध्वस्त करण्याचा एक प्रयत्न पुणे पोलिसांकडून करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी पुणे महानगरपालिकेला एक पत्र लिहिलं. या पत्रामध्ये आंदेकर टोळीचं बरंचसं इन्कम ज्या मासळी बाजारातून येत होतं, तो बेकायदा मासळी बाजार जो आहे तो अतिक्रमण विभागाने हटवला. आणि त्याच्यानंतर खरं तर गुन्हेगार आणि त्यांचे इन्कम सोर्स याची चर्चा पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली आहे. याच सगळ्यावर आपण बोलणार आहोत की गुन्हेगारांचे इन्कम सोर्स नेमके काय असतात आणि गुन्हेगारी संपवण्यासाठी त्यांच्या इन्कम सोर्सवर घाला घालणं किती गरजेचं आहे. माझ्याबरोबर अर्थातच ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर अभित शेख सर आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये स्वागत. सरांना माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की सर, तुम्ही इतके वर्ष रिपोर्टिंग करताय, प्रत्येक गुन्हेगाराचा काही ना काही एक इन्कम सोर्स असतो. हे इन्कम सोर्स नेमके तयार कसे होतात आणि तुम्ही इतक्या वर्षांमध्ये बदलते इन्कम सोर्स गुन्हेगारांचे काय काय पाहिले? गुन्हेगारांचे इन्कम सोर्स म्हणजे अवैध व्यवसाय. त्यात काळानुरूप त्याच्यात सुद्धा बदल होत गेलेले आहेत. की पूर्वी कसं की दारू, हातभट्टी दारू, मटका, जुगार, जुगार म्हणजे पत्त्यांचे जुगार, एक मर्यादित साधनं होती ती इन्कम सोर्स यांची. आता अलीकडच्या काळात खूप बदल झालेत. म्हणजे त्याच्यामध्ये लँड माफिया आले, जमिनीचे ताबे घेणे हा एक प्रकार असतो. त्याच्यात लॉटरीचा व्यवसाय, लॉटरीचे अनधिकृत व्यवसाय असतात. बेटिंग, सर्व सामन्यांवर, क्रिकेट सामन्यांवर बेटिंग असतं, फुटबॉलच्या सामन्यांवर बेटिंग असतं, रेसवर बेटिंग होतं, हवाला असतो. हवाला मार्केट जगातलंच, म्हणजे फक्त पुणे आणि मुंबई किंवा महाराष्ट्र असं नाही आहे, हवाला मार्केटच कधी संपलं नाही आहे. आणि असे खूप व्यवसाय आहेत की बनावट दारू विकणं, बनावट दारू तयार करणं, बनावट खाद्यपदार्थ तयार करणं, असे निरनिराळे अवैध व्यवसाय आहेत की हे गुन्हेगारांचे इन्कम सोर्स असतात. सर, आपण अनेकदा असं बघतो की म्हणजे जुने चित्रपट वगैरे बघताना अनेकदा असं पाहायला मिळतं की कुणाचं तरी किडनॅप केलं किंवा मग कुणाची तरी खुनाची सुपारी घेतली आणि त्यासाठी पैसे मिळाले. मग अनेकदा असं वाटतं की हे इतकेच इन्कम सोर्स आहेत की काय. मात्र काळानुरूप जसं तुम्ही सांगितलं की आधी फक्त देशी दारू बनवणं किंवा हातभट्ट्या वगैरे इथपासून सुरू झालेला हा सगळा प्रकार आता जर आपण पाहिलं तर अगदी म्हणजे IT सेक्टर पर्यंत ही सगळी गुन्हेगारी आणि तिथून वसुल्या करणं वगैरे चालू झालंय. तर हे नेमकं वसुलीचं मार्केट आणि आता नवीन पिढी मधले जे गुन्हेगार आहेत त्यांचं इन्कम सोर्स काय करतात? आणि हे किडनॅपिंग किंवा अपहरण हे जे होते ना, हे 80-90च्या काळामध्ये ते होतं ते. आणि ते कसं की मुंबईतलं अंडरवर्ल्ड जेव्हा ऐन भरामध्ये होतं, तेव्हा त्यांना
त्यांच्याकडे त्यांना माहिती असायची की 2 नंबर चा व्यवसाय करणारे मोठे व्यापारी कोण आहेत, मोठे व्यावसायिक कोण आहेत. तर ते काय सहजपणे यांना ॲक्सेसेबल नसले तर त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांना अपहरण करायचं त्यांचं आणि खंडणी मागायची. पुण्यामध्ये सुद्धा असे इन्सिडेंट झालेले आहेत. काही रेकॉर्डवर आहेत आणि अनेक रेकॉर्डवर नाही आहेत. पण ते आता ती गरज उरलेली नाही गुन्हेगारांची की थेट क्राईम करणं, चाकू लावणं किंवा बंदूक लावणं असं तो काय गुन्हेगारांना आता ती गरज नाहीये ती. कारण आता सगळे इन्कम सोर्सचं स्वरूपच सगळं बदललेलं आहे. सगळे व्यवहार ऑनलाईन झालेले आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा अलीकडच्या काळातला बदल म्हणजे आता सायबर क्राईम जो आहे, तो भयंकर चिंताजनक विषय आहे. म्हणजे कुणालाही हात न लावता हे लोकं रोजचे लाखो रुपये कमवतात. फक्त एक आहे की चोरांचे मार्ग चोरांना माहिती असतात. तर ते करणारे गुन्हे कोण आहेत, हे गुन्हेगारांना माहिती असतं. ते पोलिसांना माहिती असतं. अनेकदा पोलीस त्याला अटकाव करायचा प्रयत्न करतात आणि मोठे गुन्हेगार जे असतात ते हे असे बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांना सोर्स बनवतात, इन्कम सोर्स. सर म्हणजे अगदी आपण आत्ताही पाहिलं की पुण्यामधलं जे IT सेक्टर वगैरे आहे या ठिकाणचा स्क्रॅप कोण उचलणार वगैरे इथपासून सुरू झालेलं किंवा तिथे पार्किंगची एखादी जागा असेल मग पार्किंगची जागा कोण घेणार आणि मग तिथे कुणाच्या गाड्या पार्क होणार त्या पार्किंगचे पैसे कोण घेणार इथपासून सुद्धा हे मार्केट सुरू झालंय. म्हणजे जसं जसं पिढी बदलतीये तसतसं हे गुन्हेगार आणि त्यांची विचारसरणी ही पण किती हायटेक होताना दिसते असं तुम्हाला जाणवतं? नाही, गुन्हेगार आता हुशार झाले दादा. म्हणजे त्यांना असं किरकोळ काहीतरी करून थोड्याशा पैशासाठी रिस्क घ्यायला ते तयार नसतात आणि त्यांना इन्कम हे शाश्वत पाहिजे आता. म्हणजे आता हे IT कंपन्या उदाहरणार्थ IT कंपन्यांचं फक्त पार्किंग असं नाही. तर IT कंपन्यांना ज्या गाड्या लावतात कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी त्याच्या मध्ये सुद्धा खूप माफिया घुसलेल्या आहेत ना. आणि हे बेंगलोरमध्ये खूप मोठ्या प्रमाणे असं म्हणतात. पुण्या मुंबईपेक्षा. पुण्यात तर आहे ते. आणि पोलिसांना ते माहीत असतं. पोलीस योग्य वेळी करतात कारवाई. तेव्हा पोलिसांना जेव्हा वाटतं की हे त्रासदायक ठरतात, तर पोलीस त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करतात. सर पुण्यामध्ये आत्ताच्याही घडीला इतक्या सगळ्या टोळ्या कार्यरत आहेत म्हणजे अगदी खूप प्रचलित असणाऱ्या सुद्धा आहेत किंवा नवीन नवीन लहान लहान गुन्हेगार तयार होत आहेत त्यांच्या सुद्धा मग स्वतःच्या गँग होत आहेत टोळ्या होत आहेत. मात्र अनेकदा असं पाहायला मिळतं की या टोळ्यांचे जे प्रमुख असतात गँगस्टर्स असतात त्यांच्या मागे इतकी मोठी संख्या असते या तरुणांची त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे आता जर पाहायला गेलं तर 13 वर्षांपासूनची मुलं आहेत याच्यामध्ये ते अक्षरशः मग 50-55 पर्यंतचे सुद्धा असतात. हा इतका मोठा मॉब घेऊन फिरणं लक्झरी लाईफस्टाईल या मुलांना दाखवणं आणि ही सगळी मुलं सांभाळणं पण काही गुन्हेगारांसाठी सोपं नसतं. गुन्हेगारांचा जो काही इन्कम सोर्स आहे त्याच्यातला मुळात त्यांचा इन्कम सोर्स आणि तिथून मग त्यांना या सगळ्या मुलांना सांभाळण्यासाठी लागणारा खर्च हे सुद्धा किती मोठं रॅकेट आहे असं वाटतं. नाही कसं असतं की कुठली गुन्हेगारी टोळी म्हणजे संघटित गुन्हे ऑर्गनाइज क्राईम ज्याला आपण म्हणतो की त्या टोळ्या मोठ्याच आहेत. म्हणजे हे फक्त पूर्वी मुंबईत मोठ्या होत्या की दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, अमर नाईक, गुरु साटम असेल किंवा हे सगळे गँगस्टर मोठे होते त्यांचे फॉलोईंग मोठं होतं. तसं पुण्यामध्येही आता खूप वाढलेलं आहे ना. पुण्यामध्ये संघटित गुन्हेगारी मोठी झालेली आहे. पुण्यामधल्या टोळ्या मोठ्या झाल्यात, पॉलिश झाल्यात आणि त्यांना सुद्धा असं मुंबईसारखंच त्यांच्याकडे शेकडो मुलं असतात. आता त्यांना सांभाळायचं म्हणजे शेकडो मुलं उगाचच फिरत नाही यांच्या पाठीमागं की त्यांना काहीतरी त्यांचं दर महिन्याचं इन्कम त्यांना द्यायचं. त्यांचं घरादारातले काय प्रॉब्लेम्स असतील त्याच्यासाठी खर्च द्यायचा. तर त्याच्यासाठी हे गुन्हेगार जे इतर 2 नंबरचे जे व्यवसाय करतात त्यांच्याकडनं पैसे उकळतात आणि हे फक्त तात्पुरते नसतात. म्हणजे एखादा जमिनीचा ताबा घेतला तर काही हजार किंवा शेकडो रुपये नाही मिळत तर ते काही कोट्यांमध्ये रक्कम असते. लाखो रुपये, कोट्यावधी रुपये त्यांना मिळतात त्याच्यातनं. आणि याच प्रकारचं आता हे म्हणजे वेगळ्या प्रकारच्या इन्कम सोर्स आता यांनी गुन्हेगारी टोळ्यांनी शोधलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये टोळीतले गुन्हेगार कधी श्रीमंत होत नसतात. टोळीचा प्रमुख आणि त्याच्या हाताखालचे 1-2 जण असतात ना त्यांच्याकडेच जास्त पैसे असतात. बाकी हे फक्त मासिक काही हजार रुपयांवर ही मुलं असतात, काम करतात. म्हणजे सर अनेकदा असं म्हटलं जातं की गुन्हेगारांना सुधारण्याची संधी मिळत नाही किंवा त्यांचं शिक्षण नसतं किंवा घरची परिस्थिती नसते तशी त्यामुळे मग ते गुन्हेगारीकडे वळतात का तर पैसा कमवायचा असतो असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र तुम्हीच आता बोलताना म्हटलात की टोळी प्रमुखच मुख्यतः श्रीमंत असतो किंवा त्याचे राईट हँड वगैरे असे 2-4 लोक फक्त टोळीतले श्रीमंत असतात बाकीचे सगळे तिथेच असतात आणि फारसं काही त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये कधी बदल होताना दिसत नाहीत. मात्र ही गोष्ट आताच्या या सगळ्या नव्याने गुन्हेगारीत जाणाऱ्या मुलांना का समजत नाही असं तुम्हाला वाटतं किंवा एवढं आकर्षण काय अजूनही?
नाही, गुन्हेगारीचं आकर्षण हे आता की एक तर पहिली गोष्ट बेरोजगारी आहे, हे मूळ कारण आहे. तर मुलांची व्यवस्थित शिक्षण होत नाहीत हा असा प्रकार शहरांमध्ये किंवा अगदी खेड्यांमध्ये पण आता असं नाही होत, की मुलं शिकलेले असतातच ना, पण त्यांच्या हाताला काम नाहीये. हाताला काम नाही, त्याच वेळेस एकाच वेळेस चैन पण करायचे, वय पण तरुण आहे, मग सगळं फॅशन्स करायच्यात, मग पैसे कुठून आणायचे? आणि त्याच्यात परत एक गुंडगिरीचं आकर्षण असतं, भाईगिरीचं, दादागिरीचं, की आपण कुठल्या तरी एका टोळीचे सदस्य आहोत, ते त्यांना आकर्षण वाटतं ना. मग त्यातनं करायचं काय? मग एखाद्या टोळी प्रमुखाला कॉन्टॅक्ट करायचं आणि त्याच्याकडनं त्याच्या टोळीमध्ये काम करायचं. त्याच्यामुळं त्याला महिन्याला काही किमान रक्कम मिळू शकते. सर, आणखी एक या टोळी प्रमुखांचा आताचा एक नवीन प्रचलित झालेला शब्द म्हणजे प्रोटेक्शन मनी. एखादा तुमचा काहीतरी व्यवसाय आहे किंवा मग काहीतरी बेकायदेशीर काहीतरी केलंय आणि त्याला प्रोटेक्शन द्यायचंय, त्याला पोलिसांपासून वाचवायचंय किंवा मग इतर काही टोळ्यांपासून वगैरे वाचवायचंय, यासाठी हा प्रोटेक्शन मनी घेतला जातो. तर ही नेमकी कन्सेप्ट काय प्रोटेक्शन मनीची? प्रोटेक्शन मनीची गरज आहे ना, ही सामान्य माणसाला किंवा सरळ मार्गी कुठल्याही क्षेत्रातल्या व्यावसायिकाला वाटत नाही. प्रोटेक्शन मनी कुठं येतो, की जिथं 2 नंबरचे व्यवसाय करणारे किंवा ज्या व्यवसायांमध्ये काळा पैसा खूप मोठ्या प्रमाणात येतो, त्यांना प्रोटेक्शनची गरज लागते. आता प्रोटेक्शनची म्हणजे कसं, की त्यांना कोणी इतर गुंडांनी त्रास देऊ नये, त्यांना जमिनीचे ताबे घेताना त्रास देऊ नये, त्यांची सगळी कामं सुकर व्हावीत. मग त्याच्यासाठी हे गुंडांच्या टोळ्या काम करतात आणि त्यासाठी ते प्रोटेक्शन मनी घेतात त्याच्याकडनं, की बाबा तुझी आम्ही हमी घेतो, तुझ्या कामाची, तुझ्या सगळ्या ग्रुपची हमी आम्ही घेतो आणि ते तुला सांभाळतो, आम्ही तुला संरक्षण देतो, तुझं काय झालं की आम्हाला कॉल करत जा. अशा पद्धतीने त्याच्यासाठी हे लाखो रुपये देतात ना. म्हणजे अनेक बिल्डर्स देतात त्याच्यात, लॉटरीवाले देतात, हवालावाले देतात. हवालावाले स्थानिक गुंडांना देत नाही, त्यांचे कनेक्शनच निरळी आहेत परत. आणि त्याबाबत आहे ना, आपल्याकडं म्हणजे हे सगळे बेकायदे व्यवसाय आणि गुन्हेगारांचं कनेक्शन, त्यांना मिळणारा आश्रय, ह्याच्याबाबत आपले जुने अधिकारी होते, राजेंद्र जोशी होते, दत्ता टेमगरे होते, आपले अजित जोशी होते, अरुण वालतुरे असतील, विजयसिंह गायकवाड, म्हणजे ह्या लोकांनी, भानुप्रताप बर्गे अलीकडच्या काळात सुद्धा यांनी खूप मोठी कामं केलेली, म्हणजे चांगली कामं केली, दमदार कामं केलेली आहेत. आपले एक पत्रकार आहेत, क्राईम रिपोर्टर, लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, राहुल खळदकर, यांनी याबाबत विपुल अभ्यास आणि विपुल संशोधन करून खूप चांगलं लेखन केलेलं आहे. सर, या सगळ्याच्या बरोबरच म्हणजे अगदी काल परवाचाच विषय जर आपण पाहायला गेलो तर आंदेकर टोळीचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं अशा बातम्या आपण सगळीकडे वाचल्या. कारण आंदेकर ज्या ठिकाणी राहतात, ज्या एरियामध्ये राहतात, गणेशपेठ, नानापेठेचा एरिया, त्या एरियामध्ये खूप मोठा मासळी बाजार भरतो आणि या बाजाराच्या बाजूला अगदी एका लहानशा गल्लीमध्ये बरेचसे स्टॉल्स हे नव्याने लागायला चालू झालेले होते. मात्र ते गेल्या अनेक वर्षांपासून लागतात. कदाचित ते बेकायदेशीर आहेत हे पण अनेकांना माहीत नसेल. आपणही अनेकदा तिथून खरेदी केली असेल. काल जेव्हा पुणे पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई केली त्यावेळी हे जाणवलं की हे सगळे स्टॉल्स बेकायदेशीर आहेत आणि या स्टॉल्स मधून भरमसाठ असा लाखोंनी हप्ता जो आहे तो या आंदेकर कुटुंबाला जात होता. आणि आता जेव्हा आंदेकर गँगला कुठेतरी नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न पुणे पोलिसांकडून चालू झाले, त्याच्यानंतर थेटपणे या साम्राज्यावरतीच हल्ला करण्यात आला. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने हे सगळंच अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तर या सगळ्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं की अशा पद्धतीचे इन्कम सोर्स संपवणं हे गुन्हेगारी संपवण्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे? हो, खूप महत्त्वाचं ठरतं हे. पण कसं आहे मुळात माहिती का, की आता हे आंदेकर टोळी आणि ते मासळी बाजार, ह्या तर तात्पुरता विषय झाला हा, किंवा वरवरचा विषय झाला. आता अतिक्रमण तर अख्ख्या पुण्यामध्ये आहेत सगळीकडं. तुम्ही फर्ग्युसन कॉलेज रोड रस्त्यावर गेला तर तिथं तुम्हाला चालताच येणार नाही. लक्ष्मी रोडला तीच परिस्थिती आहे, जंगली महाराज रोड किंवा पुण्याचे महत्त्वाचे जे रस्ते आहेत हे सगळे अतिक्रमणांनी व्यापलेले आहेत. आणि त्यांना म्हणजे ते कुणाला तरी पैसेच देतात ना शेवटी. म्हणजे हे आता स्टॉल्स लागतात बेकायदा, तर ते पैसे फक्त काय लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी तर घेतातच, पण ते पैसे तिथल्या स्थानिक गुंडांना पण मिळतात ना. मग त्याच्यातूनच म्हणजे एक फक्त मासळी बाजार घेऊन चालणार नाही, हा सगळा बाजारच म्हणजे पुण्यात, मुंबईत आणि सगळ्या महानगरांमध्ये, आणि तो पैसा त्यातून येणार, खूप मोठं उत्पन्न आहे आता गुंडांचं. सर, तुम्हाला आणखीन या सगळ्यामध्ये मला एक असा प्रश्न पडतो की जसे हे इन्कम सोर्स पत्रकार म्हणून तुम्हाला माहित आहेत, तर तशाच पद्धतीने हे इन्कम सोर्स पोलिसांना माहित नसतात का? किंवा मग पोलिसांना माहित असतं आणि मग जाणून बुजून कारवाई करायची नसते, अशा पद्धतीचं काय? नाही, पोलिसांना माहिती असतं. आता झालंय असं की हे सगळे जे 2 नंबरचे व्यवसाय आहेत सगळेच, हे त्या सिस्टीमचा एक भागच जाऊन बसले अशा दुर्दैवाने, बरं का. आता अतिक्रमण किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ना, हे फक्त पोलिसांचा विषय नाही येतो, तो महापालिकेचा विषय येतो, इतर खात्यांचा विषय येतो.
आता उदाहरण द्यायचं म्हटलं ना तर नागपूरला एक रवी आंबेकर नावाचा एक फारच मोठा गुंड आहे, म्हणजे फार मोठा गँगस्टर आहे तो. आता त्याचं जेव्हा त्याला नेस्तनाबूत करायचं ठरवलं त्यावेळेस नागपूर पोलिसांनी एक मोठी भूमिका बजावली. पण त्याच वेळेस तुकाराम मुंडे नागपूरला होते, नागपूर महापालिकेला आयुक्त होते. तर त्यांनी सगळं त्या आंबेकरचं सगळं काढलं की बाबा ह्याचं घर आहे का हे कसं, तर ते सगळं अवैध निघालं. त्यांनी एका रात्रीत बुलडोजर लावून आंबेकरला घरं आणि दारं ती सगळी पाडून टाकली. आता कसं होतं की आपलं मुळात घरच उद्ध्वस्त झालं म्हटल्यावर आधी माणूस हादरतो. जसं सेम उल्हासनगरच्या केसमध्ये ना, उल्हासनगरचा गँगस्टर होता फार मोठा, पप्पू कलानी. तर त्याचं सीमा रिसॉर्ट म्हणून एक फार आलिशान आणि काही म्हणजे तारांकित एक रिसॉर्ट होतं, की तो त्याचा एक म्हणजे काळजाचा प्रश्न होता तो फारच. आणि तिथं सगळे सगळे बेकायदा व्यवसाय होते. मग त्यावेळेसच्या सरकार म्हणजे सुधाकरराव नाईक होते मला वाटतं मुख्यमंत्री, आणि त्यांनी काही निर्णय घेतले कठोर आणि ते सीमा रिसॉर्ट पाडलं. म्हणजे त्या काळात आधी पप्पू कलानीला एका गुन्ह्यात अटक झाली होती की उल्हासनगरच्या गँगवॉरमध्ये. तर पप्पू कलानीला संपवायचं तर काय करायचं, तर त्या आर्थिक साम्राज्यावर हातोडा घालायचा. मग ते पहिल्यांदा सीमा रिसॉर्ट पाडलं आणि अक्षरशः ते सीमा रिसॉर्ट पाडल्याचं कळालं तेव्हा तो पप्पू कलानी तुरुंगात ढसाढसा रडला, असं त्यावेळेसचे पोलीस अधिकारी सांगतात. सर, जसं गँगस्टर त्याच्या एखाद्या इन्कम सोर्स गेला म्हणून रडू शकतो असं तुम्ही आता उल्लेख केलात, त्याच पद्धतीने गँगस्टर्सच्या या ज्या टोळ्या कार्यरत असतात, एकाच इन्कम सोर्सवरून दोन टोळ्यांमध्ये होणारे गँग वॉर किंवा त्यांच्यात होणारे वाद आणि मग कुणी तिथून म्हणजे अगदी आपण अलीकडे मुळशी पॅटर्न वगैरे चित्रपट सुद्धा खूप गाजले होते, त्यातही जर आपण पाहिलं तर दोन टोळ्यांमध्ये एका इन्कम सोर्स वरून होणारे वाद वगैरे, या सगळ्यामुळे पुन्हा एकदा मग इन्कम सोर्सच संपवलं तर टोळी युद्ध लवकर संपू शकतं असं वाटतं का? किंवा तुम्हाला आत्ताच्या घडीतला कुठला असा एखादा अनुभव माहिती, असा एखादा प्रसंग माहितीये पुण्याशी रिलेटेड वगैरे असं काही? नाही, इन्कम सोर्स गुन्हेगाराचं संपवल्याची पुण्यात उदाहरणं म्हणजे फारशी अशी कुठली दिसली नाही की एखाद्याचा गुन्हेगारचा इन्कम सोर्सच संपवलाय आणि त्याच्यातून तो गुन्हेगार कायमचा बाजूला झाला, असं पुण्यात तरी अजून कुठं दिसलेलं नाही. आता ही कालची मासळी बाजाराची जी कारवाई आहे ती आता कितपत टिकते कायदेशीर आणि कोर्टात, हा पुढचा गोष्ट आहे. कारण तिथंही अनेक व्यापारी ते म्हणजे दुकानदार आहेत, ते काय सगळे कोट्याधीश दुकानदार नाही आहेत, तेही पोटच भरत होते ना. बरं, आता ह्या काय मासळी बाजार आजचा नाही, गेले कित्येक वर्षापासून तो आहे. मग तो कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे हे सगळं कोर्टात ठरणार आहे. ही आत्ताची कारवाई कॉर्पोरेशनने केली, त्याचा प्रस्ताव पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेला होता की हे सगळं बेकायदेशीर आहे आणि हा एक इन्कम सोर्स आहे, मोठा आर्थिक कणा आहे अंधेकर टोळीचा, तर तो संपवायला पाहिजे. आम्ही आमच्या बाजूने काम करतोय, आमच्या बाजूने जे कायदेशीर कारवाई करायची या टोळीविरुद्ध ती करतोय. पण आता तुम्ही सुद्धा त्या बाजूने करायला सुरुवात करा, तर की त्याचं आर्थिक साम्राज्य ढासळलं तर हे किमान त्यांना काहीतरी किमान अटकाव होईल. सर, जेव्हा आंदेकर टोळीच्या बाबतीत एखादा गुन्हा घडला आणि त्याच्यानंतर आता आंदेकरांच्या इन्कम सोर्स वरती वगैरे, म्हणजे तो फार कमी लिमिटेड आहे ती गोष्ट. आंदेकरांचं काही संपूर्ण कुटुंब त्या एका मासळी बाजारावर चालतं वगैरे अशातला काहीच भाग नाही. मात्र तरी सुद्धा जेव्हा एखादा गुन्हा घडतो आणि त्याच्यानंतर मग आपण गुन्हेगाराच्या इन्कम सोर्स पर्यंत वगैरे जातोय किंवा तो अवैध काय काय करतोय हे पाहतोय, त्यापेक्षा गुन्हा घडण्याच्या आधीच पोलिसांना जर या गोष्टी माहीत असतात, तर आधीपासूनच या सगळ्यावरती हळूहळू पोलीस जर कारवाई करत राहिले तर कदाचित लॉंग टर्म यामध्ये फायदा होईल आपल्याला असं वाटतं गुन्हेगारी कमी करण्यात. नाही, आता हे सगळं वाटणं आणि तशी सिस्टीम असणं हे खूप आदर्शवत परिस्थिती राहील. पण तसं नाहीये ना सिस्टीम. म्हणजे बरं, एका पोलीस अधिकाऱ्याला किंवा एखाद्या आयुक्ताला वाटून काही उपयोग नाही ना, ते दीर्घकाळ चाललं पाहिजे तसं. आता हे मासळी बाजार किंवा कुठला आता वाळूचे ठेके असतात, अनेकदा वाळूचे ठेके असतात, सिमेंटचे व्यवहार असतात किंवा परदेशी चलनाचे बेकायदा व्यवहार होतात आपल्याकडं. हे आता तात्पुरते पोलिसांनी कारवाई केली, परत दुसरे पोलीस अधिकारी बदलून आले की परत ते चालू होतं. अहो, अगदी गुरुवार पेठेमध्ये त्या पोलीस स्टेशनच्या समोर एक मटक्याचा अड्डा चालू होता. म्हणजे ते एक उदाहरण आता सांगता येईल. म्हणजे तसं तो नंदू नाईक म्हणून आहे. आता नंदू नाईक हा बरोबर त्या ITI आहे, महापालिकेचा ITI, त्याच्यासमोर त्याचा मटका धंदा राजरोज चालू होता कित्येक वर्ष. आता तिथं पोलीस अधिकारी आला, कडक आला की ते तिथंच म्हणजे अक्षरशः तिथून चौकी 2-3 मिनिटावर येते, फडगेट चौकी. तर ते बंद व्हायचं का दुसऱ्या दिवशी किंवा काही तासात पुन्हा ते सुरू व्हायचं. मग त्याच्यानंतर आत्ता अलीकडच्या काळात त्याच्याबाबत एक कडक कारवाई केली. पोलिसांनी महापालिकेला सांगितलं की बाबा त्याचं जे ठिकाण आहे, तो जिथं मटक्याचा धंदा चालवतो किंवा इतर त्याचे अनेक अवैध व्यवसाय होते तिथं, तर ती बिल्डिंगच बेकायदेशीर आहे.
तेव्हा आता एक 2-4 महिन्यापूर्वी महापालिकेने तिथं अतिक्रमण विरोधी कारवाई करून ते पाडलेलं आहे. सर, आता जेव्हा इतक्या सगळ्या या सगळ्या कारवाया चालू झाल्यात, हळूहळू का होईना, पण या सगळ्या कारवाया जरी एका बाजूनी चालू असल्या तरी सुद्धा गुन्हेगारीमध्ये नवीन मुलांचा येण्याचा जो काही कल आहे तो इतका जास्त, इतका लोंढा आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की या सगळ्या तरुणांची भविष्यात, म्हणजे आत्ताची जी काही परिस्थिती आहे ती आहे, मात्र भविष्यात या सगळ्या किरकोळ गुन्हेगारांना ते जे काही रोजीरोटीसाठी किंवा पैशासाठी गुन्हेगारीमध्ये आलेत, हे सगळं त्यांचं जगणं किती अवघड होईल असं वाटतंय आणखीन काही वर्षांनंतर? नाही, तशी खूप काळजी वाटेल अशीच परिस्थिती आहे एकंदर. पण याच्यामध्ये कसं माहिती आहे का, की एक फक्त पोलीस किंवा फक्त महापालिका किंवा इतर कुठला विभाग असं ते करून चालणार नाही. सरकारने एक ठोस निर्णय घ्यावे लागतील, की बाबा बेरोजगार तरुणांच्या हाताला काम कसं देता येईल. दुसरी गोष्ट कसं असतं माहिती आहे का, आता याच्यात काळे धंदे किंवा आपण बेकायदा व्यवसाय म्हणतो, त्याच्यात सगळ्यात मोठा अलीकडच्या काळात फोफावलेला व्यवसाय म्हणजे तो अंमली पदार्थांचा आहे. की जो एक पूर्वी फार थोडे व्यवसाय असायचे पुण्यात, की बाबा ते अफू, चरस, गांजा, आता ते एमडी आले. आणि ते आता खूप राजरोस झालेलं आहे आणि खूपच काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे त्याच्यात. कारण त्याच्यात खूप छोटी छोटी मुलं येत आहेत आणि जो कन्झ्युम करतो, जो त्याचं व्यसन करतो, तोच काही दिवसांनंतर त्या विक्रीच्या सुद्धा व्यवसाय करायला लागतो आणि त्याच्यातनं ते सगळा तो गुरफटत जातो त्या सगळ्या ह्याच्यात. आता ह्याच्यात कसं असतं, की फक्त पोलिसांनी कारवाई करून वगैरे असं नाही. ह्याच्यात कसं मुळात पालकांचं लक्ष पाहिजे आपल्या मुलांवर, की आपली मुलं वागतात कशी, आपली मुलांचा पेहराव कसा असतो, आपले मुलं गाडी कशी चालवतात आणि त्याची देहबोली, त्याची बोलण्याची भाषा, ह्याच्यावरनं तो चुकीच्या मार्गावर तर नाही आहे ना. हे पालकांनी फार डोळ्यात तेल घालून बघायला पाहिजे. आता कसं होतं, की आई वडील दोघंही कामाला जातात, तरुण मुलं कॉलेजला म्हणून जातात. ते पुढं करत काय असतात हे आई वडील कधी बघत नाही ना. किंवा त्याला एखादी गाडी घेऊन दिली त्याच्या प्रेमापोटी, तर ती गाडी तो चालवतो कसं, त्याच्याबरोबर कोण असतं ह्याच्यावर पालक लक्षात ठेवत नाही. तो कुणाच्या संगतीमध्ये आहे. तर ही जेवढी जबाबदारी पोलिसांची आणि इतर सगळ्या समाज घटकांची आहे, तितकी सगळ्यात आधी ही पालकांची जबाबदारी आहे. आपली मुलं कुणाबरोबर फिरतात आणि कुणाबरोबर फिरत चुकीची संगत असेल त्या वेळीच कान धरायला पाहिजे. सुरुवात घरापासून करायला पाहिजे सगळं बदल करायचा असेल तर. सर, या सगळ्याबरोबर मला असं वाटतं की जेव्हा हे तरुण गुन्हेगारीकडे वळतात तेव्हा त्यांच्याकडे एक असतं की आपल्याला पटकन पैसा कमवायचा आहे किंवा कुणाला तरी मारहाण करण्यासाठीचे त्यांना काहीतरी 10,000 15,000 मिळतात. मग त्यांना वाटतं की अरे बापरे, ह्याच्यामध्ये एकाला कुणाला तरी मारलंय फक्त आणि त्याचे एवढे पैसे जर आपल्याला मिळत असतील तर मग आणखीन आपण याच्यात पुढे गेलो तर आणखीन कदाचित भरपूर पैसे मिळतील आणि लवकर मिळतील. असा एक ट्रेंड जो आहे तो आता कुठेतरी सेट झालेला पाहायला मिळतोय. मात्र हा ट्रेंड सेट होत असताना गुन्हेगारांनी अशा पद्धतीने पैसा कमवणं आणि तो पैसा तशा पद्धतीने त्यांना जर मिळू द्यायचा नसेल तर मुळातच आपण यांचे इन्कम सोर्स, हे जे काळे धंदे आहेत किंवा 2 नंबरचे धंदे आपण ज्याला म्हणतो, ते सगळेच आपण बंद करून म्हणजे अर्थात हे काही लगेच होणार नाहीये, मात्र एक अशा पद्धतीची जर सिस्टीम तयार केली आणि संपूर्ण 2 नंबरचे धंदे बंद करून सगळं काही लिगलाइज जर झालं तर या सगळ्यामुळे गुन्हेगारी पण तितकीच कमी होईल आणि गुन्हेगार मुळात सुधारतील असं वाटतं का? नाही, हे बरोबर आहे ना. म्हणजे आता कुठल्याही गोष्टीचं मूळ हे अनैतिक व्यवसाय हेच असतं ना. आणि हे कुठल्याही टोळीतले जे गुंड असतात ना, त्यांना कुठले हाणामारी करायला असे काही 5,000-10,000 रुपये, आता तसं ते गेले दिवस, म्हणजे तसं आधी मिळत नव्हते. फक्त त्यांना ते जे आकर्षण असतं ना, की आपला भाई किंवा आपला टोळी प्रमुख, की हा लाखो रुपये कमवतो, त्याला वेगवेगळ्या ह्याच्यातनं पैसे येत आहेत, हप्ते येत आहेत, तर तसं आपण एक दिवशी होऊ असं त्याचं स्वप्न उराशी असतं. आदर्शच चुकलेले त्यांचे, त्यांचे मार्गच चुकलेले आहेत. आणि ह्याच्यातून अजिबातच सुधार, म्हणजे परिस्थिती बदलेल अशातला भाग नाहीये. ती काय एका रात्रीतनं नाही बदलणार, पण नक्की सगळ्यांनी जर सामूहिक प्रयत्न केला तर ते हळूहळू नक्की बदलेल आणि उगवती पिढी ही आश्वासक ठरेल. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. नक्कीच आपण बघतोय की काल जी काही कारवाई झाली, या कारवाईच्या नंतर पुन्हा एकदा मग अंधेकर टोळी आणि मासळी बाजार आणि मग त्यांचे इन्कम सोर्स वगैरे याच्या चर्चा रंगू लागल्या. पण जसं सरांनीही सांगितलं की केवळ एखाद्या गोष्टीवरती तुम्ही कारवाई केली, एका इन्कम सोर्सवर कारवाई केली म्हणजे संपूर्ण टोळी नेस्तनाबूत होईल किंवा संपूर्ण टोळीच पुण्यातून संपुष्टात येईल वगैरे असं काही घडत नाही. कारण कुठल्याच गुन्हेगाराचा एकच कुठला तरी इन्कम सोर्स नसतो, त्यांचे खूप सोर्सेस असतात. अनेकदा पोलिसांना माहीत असतात, अनेकदा पोलिसांना माहीत पण नसतात. त्यामुळे हे
नक्कीच आहे की कुठलीही टोळी उद्ध्वस्त करायची असेल, एखादा गुन्हेगार उद्ध्वस्त करायचा असेल, तर लाखोंच्या बंदुका घेण्यासाठी, काडतुसं घेण्यासाठी हे जे पैसे त्यांना येतात, हे जे त्यांचे इन्कम सोर्स असतात, त्यांच्यावरती घाला घालणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मला वाटतं कदाचित केवळ गुन्हेगाराला एखाद्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात टाकण्यापेक्षा सुद्धा त्याचा इन्कम सोर्स जर बंद केला तर कदाचित या गोष्टी खूप झपाट्याने कमी होऊ शकतात, ही गुन्हेगारी कमी होऊ शकते. पण हे काही एका रात्रीत होणार नाही, हेही तितकंच खरंय. मात्र आता जी काही पुण्यामध्ये कारवाई झाली, या कारवाईच्या अनुषंगाने आणखीन अशा पद्धतीच्या कारवाया जर झाल्या तर कदाचित भविष्यात थोडासा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.